सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आदान प्रदान कार्यक्रम। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली व मिरज उपविभागातील सर्व पोलीस ठाणे यांचा बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे तसेच तासगाव, इस्लामपूर, विटा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपींचा आदान प्रदान कार्यक्रम राबवण्यात आला। प्रत्येक पोलीस ठाण्यास मागील 10 वर्षांमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे, खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मालमत्तेचे गुन्हे दाखल असलेले तसेच अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत व शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आदान प्रदान मोहीम आयोजित केली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आदान प्रदान करिता हजर असलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या माहितीचा फॉर्म, इंट्रोगेशन फॉर्म भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजीविकेचे साधने काय, त्यांचे मित्र कोण आहेत, सध्या कुठे व कोणासोबत काम करतात, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर, पत्ते इत्यादी बाबत इत्थंभूत माहिती अद्ययावत करण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितले। तसेच सदर आरोपींनी यापुढे कोणताही गुन्हा करू नये, गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेऊ नये याबाबत कडक शब्दात इशारा देऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या। सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना DB पथक, बीड मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे। सदर आरोपींना वेळोवेळी चेक करून त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा होते की नाही यावर पडताळणी करण्याबाबत प्रभारी अधिकारी DP पथक यांना सूचना देण्यात आल्या आहेत। त्यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56, 57 प्रमाणे तडीपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना देऊन MPDA मोका तुमचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे। तुम्ही जे काही पूर्वी गुन्हे केले असतील, इथून पुढे कोणतेही गुन्हे कोणत्याही जिल्ह्यात दाखल झाले तुम्हाला त्या ठिकाणी फिरवण्यात येईल। प्रत्येक गुन्ह्यामध्ये तुम्हाला घेण्यात येईल, घरफोड्या असेल कुठला, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवण्यात येईल, पोलीस स्टेशनला हजेरीला न चुकता राहायचं, उद्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, कारवाईच्या तारखेला हजर राहायचं। लक्षात आलं का? तारीख चुकली तर तुमच्यावर परत कारवाई होईल। लोकेशन सोडून कुठे जात आहे तर पहिले घरच्या दारांना सांगून जायचं, मोकाट करायचं नाही। आज पडोस तुझी नावा सगळ्यांनी घेतलेली आहे, स्वीकारला असेल इमानदारीद्वारे प्रामाणिकपणे तो धंदा करा। इस्त्री असेल, पेंटिंग असेल, रिक्षा चालवणं असेल, रिक्षावाला पुढे गेला मालकीचा रिक्षा आहे का? 200 रुपये घेतो ना तू भाड्याने ना रिक्षा, टाटा सुमो वाला पुढे नाही। लक्षात आलंय?